नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण पर्यावरण या विषयाला सुरुवात करणार आहोत. आज आपण पहिल्यांदा पर्यावरण परिस्थितिकी हा पाठ पाहणार आहोत. इन्व्हायरमेंटल इकोलॉजी. मित्रांनो, हा पाठ यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्याला मानवाचा पर्यावरणाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे किंवा मानवाचा पर्यावरणामध्ये काय रोल असतो, शिवाय परिस्थितिकी विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याच्या विविध व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत. या सर्व गोष्टी किंवा परिस्थितिकीमध्ये कोणत्या कोणत्या ब्रांच येतात, कोणते कोणते वर्गीकरण केले जातात, हे आपण आज बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कुठलाही सजीव हा अलिप्त नसतो. म्हणजेच त्याचा रासायनिक संरचना, तापमान, आर्द्रता, दाब यांसारख्या भौतिक घटकांनी तो वेढलेला असतो. आणि पृथ्वीवरचे जे सर्व सजीव असतात त्यांच्या परस्परांमध्ये विविध आंतरक्रिया होत असतात. म्हणजेच काय तर यांच्या परस्परांवर विविध मार्गाने काय परिणाम होत असतो. आणि या परस्पर संबंधांचाच अभ्यास म्हणजे काय, परिस्थितिकी होय. तर बघा, इकोलॉजी हा जो शब्द आहे परिस्थितिकीचा, हा शब्द ओइकोस निवासस्थान आणि लोगोस अभ्यास या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजे या दोन शब्दांपासून इकोलॉजी हा शब्द बनला. आणि परिस्थिती म्हणजे काय तर त्यांच्या सजीवांच्या, जे सजीव आहेत त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास होय. म्हणजेच परिस्थितिकी होय, की मूळ निवासस्थानी त्या सजीवांचा अभ्यास करणे. आणि या शब्दाचे सर्वप्रथम उपयोजन जे आहे ते रिटर या शास्त्रज्ञांनी केले. कधी? 1968 मध्ये त्यांनी केले. शिवाय हा शब्द लिखाणात जो आहे तो हेकेल या शास्त्रज्ञांनी वापरला. म्हणजे रिटर यांनी फक्त उपयोजन केले, परंतु लिखाणामध्ये हा शब्द हेकेल यांनी वापरला. त्यामुळेच हा इकोलॉजी हा शब्द आहे तो प्रचलित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते, तर हेकेल यांच्याकडे जाते. तर मित्रांनो, आता आपल्याला परिस्थितिकीच्या काही व्याख्या पाहायच्या आहेत. या व्याख्या महत्त्वाच्या आहेत. कोणती व्याख्या कोणी दिली यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, हेकेल यांनी काय व्याख्या सांगितली परिस्थितिकीची ती आता आपण पाहूया. सजीवाच्या त्याच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरण या दोन्हींशी असणारा सर्वंकष संबंध म्हणजे परिस्थितिकी होय. हेकेलनी कशाबद्दल सांगितलं, तर सजीवाचा सेंद्रिय आणि असेंद्रिय जे वातावरण आहे या दोन्हींशी असणारा संबंध सांगितला. शिवाय ओडम यांनी काय व्याख्या दिली, तर निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी होय. ओडम यांनी काय व्याख्या दिली, की निसर्ग किंवा परिसंस्था जी आहे त्याची संरचना काय आहे आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास काय ते त्याची परिस्थितिकी अशी व्याख्या त्यांनी दिली. हे तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवा की हेकेलनी सेंद्रिय आणि असेंद्रिय, ओडम यांनी काय तर संरचनेचा आणि कार्यांचा अभ्यास निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या. पुढची व्याख्या कोणी दिलेली आहे, तर टेलर यांनी दिलेली आहे. टेलर यांनी कोणती व्याख्या दिली, तर सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या सर्वंकष संबंधाचे विज्ञान म्हणजे परिस्थितिकी होय. तर बघा, टेलर यांनी काय म्हटलेलं आहे, जे सजीव आहेत त्यांचा पर्यावरणाशी असलेले जे संबंध आहेत त्याचे विज्ञान, याला त्यांनी काय म्हटलं, परिस्थितिकी म्हटलं. यामध्ये पर्यावरणाशी असलेले संबंधाचे विज्ञान हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला परिस्थितिकी विज्ञानाच्या काही प्रमुख शाखा पाहायच्या आहेत. तर बघूया आपण कोणकोणत्या शाखा आहेत. तर सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने परिस्थितिकी विज्ञानाचे कसे वर्गीकरण केले जात होते, तर फक्त वनस्पती आणि प्राणी परिस्थितिकी असे विभाजन सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने होत असे. परंतु जेव्हा आधुनिक परिस्थितिकी उदयाला आली, म्हणजे सध्याचे जे विभाजन आहे ते पुढील शाखांमध्ये केले जाते. आपण आता त्या शाखा कोणत्या आहेत ते पाहूया. तर बघा, जे आधुनिक परिस्थितिकी विज्ञानाचे जे विभाजन आहे ते दोन शाखांमध्ये, कोणत्या, ऑटिकॉलॉजी आणि सिनिकॉलॉजी यामध्ये केली जाते. तर आपण सुरुवातीला ऑटिकॉलॉजी काय असते हे पाहूया. यामध्ये अधिवास परिस्थितिकी देखील असते, परंतु आपल्याला ऑटिकॉलॉजी आणि सिनिकॉलॉजी हे जास्त महत्त्वाचं आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे, ऑटिकॉलॉजीमध्ये जे विशिष्ट प्रजाती आहेत किंवा त्या प्रजातीचा एखादा विशिष्ट सदस्य, म्हणजे विशिष्ट प्रजाती किंवा त्या प्रजाती, आता समजा वाघ असतील तर पूर्ण वाघांच्या ज्या प्रजाती आहेत त्या, किंवा एखादा वाघ फक्त, यांचा सदस्यांचा पर्यावरणाशी असलेला संबंधाचा अभ्यास, त्यांचा पर्यावरणाशी काय संबंध आहे याचा अभ्यास म्हणजेच काय झालं, ऑटिकॉलॉजी होय. तर मित्रांनो बघा, या ऑटिकॉलॉजीचे दोन विभाग पडतात, दोन उपविभाग पडतात. कोणते, प्रजाती ऑटिकॉलॉजी आणि जीवसंख्या ऑटिकॉलॉजी.
तर बघा, जे प्रजाती ऑटिकॉलॉजी आहे याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे विशिष्ट प्रजाती आहेत त्या विशिष्ट प्रजातींचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वाघांचा परिस्थितिकीय अभ्यास केला जातो, एखाद्या विशिष्ट प्रजातीचा वाघांचा. नंतर जे जीवसंख्या ऑटिकॉलॉजी आहे याच्यामध्ये काय केलं जातं, जीवसंख्या म्हणजे काय तर पॉप्युलेशन त्यांनी बघितलेलं आहे. तर एखादी प्रजाती जी आहे तिचं विशिष्ट स्थानावरील किती लोकसंख्या, किती त्यांची पॉप्युलेशन जीवसंख्या किती आहे याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय तर सुंदरबनामध्ये, आता सुंदरबन जे आहे त्यामध्ये एकूण वाघांची जीवसंख्या किती असेल याचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर मित्रांनो, पुढची शाखा आहे कोणती, सिनिकॉलॉजी. तर ही सिनिकॉलॉजी पुढची शाखा आहे. एखाद्या विशिष्ट जीवसमुदायाचा परिस्थितिकीय अभ्यास म्हणजे सिनिकॉलॉजी होय. तर एखादा विशिष्ट जीवसमुदाय, इथे विशिष्ट प्रजाती नाही तर पूर्ण जीवसमुदायाचा परिस्थितिकीय अभ्यास म्हणजे काय, सिनिकॉलॉजी होय. तर याचे देखील 2 उपविभाग पडतात. कोणकोणते ते आपण पाहूया. जीवसमुदाय परिस्थितिकी आणि परिसंस्था परिस्थितिकी. तर मित्रांनो, जीवसमुदाय परिस्थितिकी जी आहे ह्या उपविभागामध्ये काय असतं की एखाद्या विशिष्ट जीवसमुदायाचा अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या विशिष्ट जीवसमुदायाचा इथे अभ्यास केला जातो, जे पूर्ण जीवसमुदाय असेल त्याचा. आणि जे परिसंस्था परिस्थितिकी आहे तिथे काय केलं जातं, तर अनेक जीवसमुदायांचा आणि त्यांच्या पर्यावरणाचा एकत्रित अभ्यास केला जातो. म्हणजे जीवसमुदाय परिस्थितिकीमध्ये काय केलं जातं, तर फक्त आपण असं म्हणू शकतो की एखाद्या परिसरातील किंवा एखादा परिसर जो आहे तिथला एखादा जीवसमुदाय, म्हणजे एखाद्या जंगलातील एखादा प्राणी समुदाय आपण म्हणू शकतो, त्याचा अभ्यास केला जातो जीवसमुदाय परिस्थितिकीमध्ये. परंतु जे परिसंस्था परिस्थितिकी आहे त्यामध्ये आपण असं उदाहरण घेऊ शकतो की एखादं सरोवर आहे, तेथील एखादे परिस्थितिकीय अभ्यास म्हणजे त्या सरोवरात मग विविध जीवसमुदाय असतात. मग त्या सर्व जीवसमुदायांचा किंवा एखाद्या पार्कमधल्या सर्व जीवसमुदायांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, तर या परिसंस्था परिस्थितिकीमध्ये केला जातो. तर या 2 शाखा आपण पाहिलेल्या आहेत, ऑटिकॉलॉजी आणि सिनिकॉलॉजी. आता आपल्याला काय पाहायचं आहे, पर्यावरण म्हणजे काय हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, ज्या आपल्या सभोवताली, सजीवांच्या सभोवताली जे जैविक अजैविक घटक असतात त्यांचा प्रभाव असतो आणि ज्या घटना असतात यांना एकत्रितपणे काय म्हणतात, पर्यावरण असे म्हणतात. जैविक अजैविक घटक, त्यांचा प्रभाव आणि घटना यांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरण आणि सजीव जे आहे त्यांच्यामध्ये सतत काही ना काही क्रिया घडत असतात आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. बघा, प्रत्येक सजीवाला अन्न, ऊर्जा, ऑक्सिजन, पाणी, निवारा अशा अनेक गरजांची हे असते. आणि यासाठी काय असते, या सर्व गरजा आहेत सजीवाच्या आणि यासाठी प्रत्येक सजीव काय असतो, तर पर्यावरणावरती अवलंबून असतो. आणि म्हणूनच यांच्यातील ज्या क्रिया असतात, ज्या आंतरक्रिया असतात त्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. आता पर्यावरणाचे आपण पुढे 2 भाग पाहणार आहोत, जैविक आणि अजैविक घटक. तर जैविक घटक कोणते कोणते असतात, जे वनस्पती, प्राणी, मानव, विघटक, परपोषी, सजीव, हे सर्व जैविक घटक म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे ते जैविक घटक. आणि अजैविक घटक कोणते, तर पाणी, अग्नी, ऊर्जा, तापमान, मृदा, गुरुत्वाकर्षण, वातावरण, हे सर्व घटक कोणते झाले, अजैविक घटक झाले. तर बघा, पर्यावरण जे आहे ते स्थिर नसतं आणि ते सतत बदलत जातं. तुम्हाला जैविक आणि अजैविक घटक कळाले, ज्यामध्ये जीव असतो ते जैविक घटक आणि ज्यामध्ये जीव नसतो ते अजैविक घटक. आणि आता पर्यावरण हे काय असतं, नेहमी स्थिर नसतं, ते बदलत असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जसं जसं पर्यावरणात बदल होतात तसे तसे प्रत्येक सजीवाला काय करावे लागतं, ते बदलांनुसार स्वतःमध्ये देखील बदल घडवून आणावे लागतात. आणि सजीवाची सहनशक्ती असते तिथपर्यंत प्रत्येक सजीव काय करतात, स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. परंतु हे जे बदल असतात त्याची एक काहीतरी कक्षा असते की त्या लिमिटपर्यंतच प्रत्येक सजीव स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात. आणि जर ते बदल सहन नाही झाले तर मग तो सजीव तेथे तग धरून राहू शकत नाही. या पर्यावरणाचा नियम असतो. तर आपण आता बघूया नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरण काय आहे ते, म्हणजे यातील आपण समतोल पाहूया. बघा, आता मानव जो असतो तो निसर्गामध्ये काहीतरी करत असतो. मानवाच्या सर्व क्रिया निसर्गाशी निगडीत होत असतात आणि मानवाने नैसर्गिक पर्यावरणात अनुकूल किंवा फायदेशीर बदल घडवून आणून अनैसर्गिक पर्यावरणाची निर्मिती केलेली आहे असं म्हटलं जातं. कारण की मानवाने जे शहरे आतापर्यंत वसवली आहेत, तर हे शहरे जे आहे किंवा शेती मानव करतो, हे सर्व कशाची, मानवनिर्मित पर्यावरणाची काय आहेत, उदाहरणे आहेत. म्हणजेच बघा की
आपण जेव्हा शहरे वसवतो तेव्हा काय करतो, नैसर्गिक पर्यावरणात बदल करतो. शहरे किंवा कारखाने, मोटारी, वीज निर्मिती केंद्रे यांपासून तयार होत असतात आणि यांचे वायू असतील किंवा काही प्रदूषके असतील, यांच्या उत्सर्जनाने काय होतं, शहरांमध्ये एक प्रदूषण निर्माण होतं आणि किंवा एक परिस्थिती बदलते, पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये बदल होतो आणि नैसर्गिक पर्यावरणाच्या अवनतीला मानव वेगवेगळ्या प्रकारे कारणीभूत ठरतो. तर हा एक नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरणातील भाग आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला मानवी जीवनातील पारिस्थितिकीचे महत्त्व काय आहे हे आपल्याला पाहायचे आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे की इतर सजीव जसे आहेत तसा मनुष्य देखील पर्यावरणाचा एक सजीव आहे किंवा एक भाग आहे आणि इतर सजीवांप्रमाणे मानव देखील पर्यावरणाच्या भौतिक वैशिष्ट्याने काय होत असतो, तर प्रभावित होत असतो. म्हणजे विविध गोष्टींसाठी मानव देखील पर्यावरणावरती अवलंबून असतो आणि मानवाचा प्रभाव पर्यावरणावरती असतो आणि पर्यावरणाचा प्रभाव देखील मानवावरती असतो. शिवाय मानवाला आपल्या प्रजातींमधील जे इतर सदस्य असतात त्यांच्याशी देखील जुळवून घ्यावे लागते आणि म्हणून त्याला काय गरजेचं असते, तर जे मूलभूत ज्ञान आहे, परिस्थितिकी विज्ञानाचे जे मूलभूत ज्ञान आहे ते मानवाच्या दृष्टीने काय असतं, मानवाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय जर योग्य नियंत्रणाअभावी मानवाने पर्यावरणात काही बदल घडवून आणले किंवा मानवाचा जो पर्यावरणावरती असणारा अभाव आहे तो योग्य नियंत्रण नसेल तर तो बऱ्याचदा काय ठरतो, विघातक ठरतो. म्हणजे बेसुमार जंगलतोड किंवा मानवाकडून होणारी जी नैसर्गिकरित्या न आढळणारी संयुगांची निर्मिती किंवा वाढणारे शहरीकरण यांमुळे काय होते, पर्यावरणाची हानी होत असते आणि प्रदूषणाची काय होते, समस्या गंभीर होत जाते. आणि हा जो मानवी हस्तक्षेप आहे याच्यामुळे काय झालेलं आहे, तर सजीवांच्या अनेक प्रजाती नामशेष झालेल्या आहेत. जी पृथ्वीवरची जी जैवविविधता आहे त्याला एकंदरच धोका पोचलेला आहे आणि याबरोबर अनेक पारिस्थितिकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. शिवाय जे आता बघा, कृषी किंवा वनशास्त्र आहेत यामध्ये देखील मोनोकल्चरवरती लक्ष केंद्रित केलं जातं. आता मोनोकल्चरमुळे काय होतं, एखादा रोग जर आला तर त्या किडीचा प्रादुर्भाव काय होतो, रोग त्या वनस्पतींवरती होतो. मोनोकल्चरमध्ये एकच प्रकारची वनस्पतीचे पीक घेतले जाते आणि जर त्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर मग ते जास्ती प्रमाणात होऊ शकतं, कारण त्यामध्ये बदल करण्याची क्षमता तेवढी नसते आणि त्या किडीमध्ये ती एक बदल झालेला असतो की ते त्या सर्व वनस्पतींचा नाश करून टाकतात. म्हणून या परिसंस्था ज्या आहेत त्या अतिरिक्त सुलभीकरणाचे परिस्थितीच्या स्थैर्यावर दूरगामी प्रतिकूल परिणाम करतात. म्हणूनच पर्यावरणीय समस्या आता काय होत चालली, तीव्र होत चाललेली आहे आणि हे मानवी जीवनासाठी धोक्याचे आहे. म्हणून मानवाने आता यासाठी काय केल्या पाहिजे, तर विविध उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे काय उपाययोजना केल्या पाहिजे, की जंगलतोड न करता झाडे लावली पाहिजेत किंवा जे आपण निसर्गाची हानी करतो, पर्यावरणाची हानी, जे प्रदूषण आहे ते कमी केलं पाहिजे. आपण या सर्व गोष्टींकडे, या समस्यांकडे एक चांगल्या दृष्टीने पाहून त्यावर काहीतरी उपाय सुचवले पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. उद्या आपण पुढच्या पाठात जीवावरण हा पाठ पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.